हॅलो स्टुडंट्स, काल आपण लॉ ऑफ डिमांड बरोबर ना. लॉ ऑफ डिमांडला काल आपण सुरुवात केली होती. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण लॉ ऑफ डिमांड हा लॉंग क्वेश्चनमध्ये तो 8 मार्काचा क्वेश्चन आहे आणि बोर्डाला कमीत कमी मिनिमम एक लॉ तरी पडतोच. मी तुम्हाला कालच सांगितलं, देअर आर टोटल 3 लॉज दॅट वी हॅव टू लर्न. एकंदरीत आपल्याला वर्षभरात 3 लॉज शिकायचे आहेत बरोबर ना. तर त्यातला जो पहिला लॉ आपण स्टार्ट केला तो आहे लॉ ऑफ DMU. तर काल मी सांगितलं होतं तुम्हाला की लॉ जो काय असतो तो लॉ टोटल 6 स्टेप्समध्ये असतो बरोबर ना. लॉ म्हणलं तुम्हाला हा क्वेश्चन उद्या पडला समजा, तर लॉ म्हणलं की लॉ टोटल किती 7 स्टेपमध्ये असतो बरोबर ना. फर्स्ट वन इंट्रोडक्शन, सेकंड वन स्टेटमेंट, शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन, कर्व अँड एक्सप्लेनेशन, ॲझम्पशन्स अँड एक्सेप्शन्स, असा 7 स्टेपमध्ये तो पूर्ण लॉ असतो. म्हणजे टोटल लॉ ऑफ DMU टोटल 2.5 पेजेस, 2 ते 2.5 पानावर तुमचा लॉ, किंवा जास्त 3 पानं म्हणला तरी चालेल. 3 पानावर तुम्हाला तो टोटल लिहून येतो. साईज जास्त आहे त्याची बरोबर आहे. तर एवढा मोठा क्वेश्चन आहे, 8 मार्काला बरोबर आहे. 8 मार्क त्या वेटेजच्या हिशोबाने करेक्ट आहेत. पण तो साहजिक आहे, एवढा मोठा क्वेश्चन ॲट अ टाईम मला शिकवता आला नाही. काल मी फक्त त्यातलं इंट्रोडक्शन अँड स्टेटमेंट ऑफ द लॉ बरोबर ना, फर्स्ट टू स्टेज जे काय होते इंट्रोडक्शन अँड स्टेटमेंट, ते काल मी एक्सप्लेन केले बरोबर ना. आज आपण एक काम करू, नेक्स्ट पुढचे जे 2 स्टेज आहेत ते आज आपण एक्सप्लेन करू, शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन, कर्व अँड एक्सप्लेनेशन. ओके. त्याच्या अगोदर काल काय आपण बघितलं, काल आपण इंट्रोडक्शन बघितलं बरोबर. इंट्रोडक्शन मीन्स हा लॉ कोणी इंट्रोड्यूस केला आहे, तर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल बरोबर आहे. कशात इंट्रोड्यूस केला आहे, इन हिज बुक, त्यांचं एक सेपरेट बुक आहे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, आणि विच वॉज पब्लिश, जे कधी पब्लिश झालं ते 1819मध्ये. ओके. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ द लॉ, की लॉ म्हणजे हे अल्फ्रेड मार्शलला नक्की या लॉमध्ये काय सांगायचं, किंवा त्यांना काय प्रूफ करून द्यायचं होतं. तर त्यांचं सेंटेन्स बघितलं आपण काल, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, थोडं कॉम्प्लिकेटेड होतं, पण आपण इन अदर वर्ड्स सोप्या भाषेत सांगितलेलं मी तुम्हाला, की अल्फ्रेड मार्शलला ह्या लॉमध्ये एकच गोष्ट पटवून द्यायची आहे, ती म्हणजे की ॲज द स्टॉक ऑफ कमोडिटी इन्क्रीजेस, कुठल्याही वस्तूचा स्टॉक जर वाढत गेला, द मार्जिनल युटिलिटी डिमिनिशेस, तर त्याच्यापासून मिळणारी जी युटिलिटी असते ती कमी कमी होत जाते बरोबर आहे. आपण जेवायला बसलो की 1 चपाती खाल्ली, 2 चपाती, 3 चपाती, जसजशा आपण चपात्या खात जाणार आहे, युटिलिटी कमी होत जाते. मग ते फक्त खायचंच म्हणत नाही मी, कुठल्याही वस्तूचं. तुम्ही अभ्यासाला बसला, 1 तास बसताल, 2 तास बसताल, 3 तास बसताल, पण कुठल्या पर्टिक्युलर पॉईंटला, कुठल्या ना कुठल्या पॉईंटला तुम्ही बोर होता, किंवा तुम्हाला एक थोडासा ब्रेकची गरज असते, मग तुम्ही तो ब्रेक घेतल्यावर तुमची युटिलिटी तिथं 0 झालेली असते, आहे का नाही. म्हणजे अल्फ्रेड मार्शलचं म्हणणं पटतं आपल्याला, की ॲज द स्टॉक ऑफ कमोडिटी इन्क्रीजेस, जसा स्टॉक वाढत जातो, मार्जिनल युटिलिटी डिमिनिशेस. ओके. मग काल आपण एवढंच बघितलं होतं, इंट्रोडक्शन अँड स्टेटमेंट. आज आपण शेड्यूल अँड कर्व एक्सप्लेनेशन, पुढचे 2 स्टेजेस बघू आज आपण. ओके. त्यातलं फर्स्ट वन म्हणजे, आता तुम्ही काय करताल, कालचं जे लिहून झालं आहे त्याच्याच पुढं आज हेडिंग टाका, शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन. ओके. आता शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन म्हणजे काय, अल्फ्रेड मार्शलचं जे म्हणणं आहे ना, की स्टॉक वाढला की युटिलिटी कमी होत जाते, ते कसं पटवून द्यायचं पब्लिकला. आता साहजिक आहे, समजा मला हा लॉ बॅचमध्ये प्रूफ करायचा आहे, किंवा जसं तुम्ही खात जाताल किंवा कुठली वस्तू कंझ्युम करत जाताल, तर युटिलिटी कमी होती का, तर ते प्रूफ करण्यासाठी ॲक्च्युअल मी तुम्हाला काय करायला पाहिजे. ॲक्च्युअल समजा आपली बॅच चालू आहे इकॉनॉमिक्सची, तर मी तुम्हाला टोटल 5-6 आंबे समजा असं ॲज्युम करा की प्रत्येकाच्या समोर बेंचवर असे 5 ते 6 मँगोज आंबे ठेवलेले आहेत, आणि मग तुम्हाला फक्त मी कंडिशन टाकली, मस्ट बी कंझ्युम सक्सेसिव्हली. दॅट मीन्स जे काय आंबे खायचे ते बॅक टू बॅक, एक संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, आणि मग मला सांगा युटिलिटी कमी होत जाईल का. मग तुम्ही सांगताल, हां सर, पहिला आंबा खाल्ला, दुसरा आंबा खाल्ला, आता युटिलिटी कमी झाली, तिसरा आंबा खाल्ला, काय जणं म्हणतील सर बाद झाले, 3च आंबे, पोट भरलं, सॅटिस्फॅक्शन पॉईंट. पण हे झालं प्रॅक्टिकल लाईफ, म्हणजे तुम्हाला हे प्रॅक्टिकली शिकवायचं झालं तर मला असं शिकवायला लागलं असं. पण साहजिक आहे, टेक्स्टबुकमध्ये शिकवायचं म्हणल्यावर अल्फ्रेड मार्शलने आयडिया काढली, शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन. पूर्ण पब्लिकला कसं पटवून द्यायचं, तर त्यांनी काय केलं, शेड्यूल तयार केला. मग इथं पण नीट बघा, मी ब्लँक स्पेस सोडलेला आहे, तर त्या ब्लँक स्पेसमध्ये मी आता एक काम करतो आहे, एक शेड्यूल ड्रॉन करतो आहे, एक चार्ट काढतो आहे 2 कॉलमचा. त्यातला फर्स्ट जो कॉलम आहे त्याला नाव देणार आहे मी युनिट्स ऑफ मँगोज, आंब्यांची संख्या, त्याला वाटलं तर आपण एक्स नाव देऊ. आणि सेकंड जो कॉलम आहे त्याला नाव देऊ मार्जिनल युटिलिटी, MU, शॉर्ट फॉर्म वापरला तरी चालेल, तिथं ब्रॅकेटमध्ये मी वाय लिहितो.
म्हणजे कॉलमला नावं दिलं, एक्स कॉलम वाय कॉलम. एक्स कॉलममध्ये काय दाखवलं आपण, युनिट ऑफ मँगोज, की टोटल असा ॲज्युम करा मी तुम्हाला 6 आंबे खायला दिलेत, 1 2 3 4 5 6, आणि मार्जिनल युटिलिटी. आणि तुम्हाला म्हणलं की बाबा स्टार्ट, चला 6 आंबे खायला सुरुवात करा. फर्स्ट युनिट, जेव्हा तुम्ही पहिला आंबा खाल्ला, बरोबर ना, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट युनिट पहिला आंबा खाल्ला त्यावेळेस तुम्हाला किती युटिलिटी मिळाली, असं ॲज्युम करा बाबा 20. देन सेकंड, तुम्ही दुसरा आंबा खाल्ला, तुमची युटिलिटी झाली 15. लगेच तुम्ही तो संपला म्हणून थर्ड युनिट तिसरा आंबा खाल्ला, तुमची युटिलिटी झाली 10. त्यानंतर लगेच तुम्ही फोर्थ युनिट चौथा आंबा खाल्ला, तुमची युटिलिटी झाली 5. त्यानंतर लगेच तुम्ही पाचवा आंबा खाल्ला, तुमची युटिलिटी झाली 0. 0चा अर्थ काय, सॅटिस्फॅक्शन पॉईंट. म्हणजे याचा अर्थ 5व्या युनिटला 5व्या आंब्याला तुमचं पोट भरलं आहे, बरोबर ना. मग तुम्ही तिथंच थांबायला पाहिजे, पण नाही, तुम्ही म्हणला जाऊन दे सर 6वा तरी कसा ठेवायचा, मग तुम्ही उगाच, बरोबर, पोट भरलं असून सुद्धा तुम्ही जर 6वा आंबा खाल्ला, यू विल गेट डिसयुटिलिटी, निगेटिव्ह युटिलिटी. तुम्हाला 6वा आंबा खाऊन काय भेटणार तर नाही, उगाच तुम्ही पोटाला हात लावून बसताल, पोट गच्च झालेलं असेल, कारण तो तुम्ही बळं खाल्लेला आहे, बरोबर आहे का नाही. कारण तुमचं 5th युनिटला सॅटिस्फॅक्शन पॉईंट मिळाला, दॅट मीन्स यू हॅव टू स्टॉप दे, तुम्हाला तिथं थांबणं गरजेचं होतं, पण तरीसुद्धा तुम्ही 6वा आंबा खाल्ला, म्हणजे याचा अर्थ आता तुम्हाला त्यातनं युटिलिटी मिळणार नाही. थोडक्यात नीट बघा, सोपं आहे. मी काय केलं आहे, इकडं एक्स कॉलममध्ये युनिट ऑफ मँगोज, आंबे वाढवत चालले 1 2 3 4 5 6, स्टॉक ऑफ कमोडिटी इन्क्रीजेस. आणि इकडं वाय कॉलममध्ये मी काय केलं आहे, मार्जिनल युटिलिटी डिमिनिशेस, MU कमी कमी करत चाललो मी, 20 15 10 5 0 -5, बरोबर आहे ना. म्हणजे जसे आंबे वाढत चालले, युटिलिटी काय होत चालली, कमी होत चालली. मग तुम्ही म्हणता सर नंबर्स हेच घ्यायचेत का, तुम्हाला पाहिजे ते नंबर्स तुम्ही घेऊ शकता, ॲज पर युअर चॉईस, पाहिजे ते घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथं 6 युनिट्स ऑफ मँगो, 6 आंबे दाखवले, तुम्ही 5 घेऊ शकता. आणि MU तुम्हाला पाहिजे ते आकडे घ्या. फक्त एवढं लक्षात ठेवा की आंबे वाढवत जायचे, युनिट ऑफ मँगोज मस्ट बी इन्क्रीजेस, अँड मार्जिनल युटिलिटी MU काय करत द्यायचे, कमी करत द्यायचे. एकाला वाढवा, एकाला कमी करा, तेवढं फक्त लक्षात ठेवा. नंबर्स तुम्ही चेंज केले तरी चालतील. ओके, हा झाला आपला शेड्यूल. ओके, आता नाव एक्सप्लेनेशन, त्याच शेड्यूलच्या खाली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते एक्सप्लेनेशन आपण बघू. आता एक्सप्लेनेशन लिहिताना एखाद्याला म्हणाल सर ते एक्सप्लेनेशन पार्ट वगैरे करायचं का, काही गरज नाही. शेड्यूल आणि एक्सप्लेनेशन शेड्यूलचंच लिहित आहे ना, मग पार्ट कशाला करताय. जे वर दिसते शेड्यूलमध्ये ते जे दिसते त्यातलंच मांडून काढा. म्हणजे आता नीट बघा, वर शेड्यूलमध्ये काय दिसते तुम्हाला, 2 कॉलम्स आहेत, एक्स कॉलम वाय कॉलम, बरोबर आहे ना. इथं दिसते एक्स कॉलम वाय कॉलम. एक्स कॉलममध्ये काय मांडलं आपण, युनिट ऑफ मँगोज, आहे का नाही. आणि वाय कॉलममध्ये काय मांडलं आपण, MU. मग फर्स्ट लाईन तीच नोट डाऊन करा ना. बघा काय दिलं आहे फर्स्ट लाईन एक्सप्लेनेशनमध्ये, इन द अबाव शेड्यूल एक्स कॉलम रिप्रेझेंट युनिट ऑफ कमोडिटी, बरोबर आहे, एक्स कॉलम रिप्रेझेंट युनिट ऑफ कमोडिटी अँड वाय कॉलम रिप्रेझेंट मार्जिनल युटिलिटी. वाय कॉलममध्ये काय दाखवलं आहे, मार्जिनल युटिलिटी, बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट लाईन तर नक्की कळली तुम्हाला. कुठल्या कॉलममध्ये काय दाखवलं आहे ती नेहमी, कुठलंही एक्सप्लेनेशन लिहिताना नेहमी लक्षात ठेवा, काय मांडलं आहे, काय रिप्रेझेंट केलं आहे, त्याची फर्स्ट लाईन. ओके, सेकंड लाईन, आता काय दिसतं आपल्याला वर शेड्यूलमध्ये, बघा काय दिलं आहे, ॲज अ कंझ्युमर कन्झ्युम्स युनिट ऑफ मँगोज, की जसा एखादा कंझ्युमर काय करतो, कन्झ्युम्स युनिट ऑफ मँगोज. कन्झ्युम्स युनिट ऑफ मँगोज म्हणजे काय, आंबे खायला सुरुवात करतो इन अ क्विक सक्सेशन. आता यातला हा इम्पॉर्टंट वर्ड आहे, सक्सेशन. सक्सेशन मीन्स बॅक टू बॅक, लागोपाठ. की जेव्हा एखादा कंझ्युमर काय करतो, स्टार्ट टू कन्झ्युम मँगोज, आंबे खायला सुरुवात करतो इन सक्सेशन, एक संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, असे जर आंबे खायला तुम्ही सुरुवात केली तर काय होईल, मार्जिनल युटिलिटी गोज ऑन डिमिनिशिंग. तुमची मार्जिनल युटिलिटी काय होत जाती, गोज ऑन डिमिनिशिंग. डिमिनिशिंग मीन्स डिक्रीजिंग. मार्जिनल युटिलिटी गोज ऑन डिमिनिशिंग. पुढं काय दिलं आहे, विथ एव्हरी इन्क्रीज. म्हणजे जसे तुम्ही इन्क्रीज करत जाताल, इन्क्रीज विथ एव्हरी इन्क्रीज म्हणजे युनिट ऑफ मँगोज, आंबे, की जसे तुम्ही आंबे वाढवत जाताल, मार्जिनल युटिलिटी गोज ऑन डिमिनिशिंग. तुमची मार्जिनल युटिलिटी काय होत जाते, कमी होत जाते, बरोबर आहे. त्याच्या पुढे लास्ट लाईन त्यांनी काय दिलं होतं, ॲट अ सर्टन पॉईंट, की ती कमी 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 होत, ॲट अ सर्टन पॉईंट इट बिकम 0, बरोबर ना.
की जसजसे तुम्ही आंबे खायला सुरुवात केली तुमची युटिलिटी काय होत जाते, कमी कमी होत जाते. बट ॲट अ सर्टन पॉईंट, एका ठराविक पॉईंटला, म्हणजे थोडक्यात 5th युनिट ऑफ मँगोज, 5व्या आंब्याला काय झालं, इट बिकम झिरो. इट मीन्स मार्जिनल युटिलिटी. तुमची मार्जिनल युटिलिटी काय झाली, झिरो झाली. आणि झिरो झाली म्हणजे त्याचा अर्थ काय, तर दॅट इज कॉल्ड सॅटिस्फॅक्शन पॉईंट. की ज्या पॉईंटला तुमची मार्जिनल युटिलिटी झिरो होती, दॅट इज कॉल्ड सॅटिस्फॅक्शन पॉईंट. ह्याचा अर्थ तुम्हाला सॅटिस्फॅक्शन पॉईंट मिळाला म्हणजे तुमचं पोट भरलं. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही 5th युनिटला, 5व्या युनिटला 5वा आंबा खाल्ल्यानंतर थांबलंच पाहिजे होतं. पण जर तुम्ही थांबलाच नसाल तर पुढं काय दिलं त्यांनी सेंटेन्स, इफ अ कंझ्युमर स्टील कंटिन्यू कन्झम्शन. इफ अ कंझ्युमर, की जर एखादा कंझ्युमर काय करतो, स्टील कंटिन्यू कन्झम्शन. अर्थ कळला ना तुम्हाला दादा, स्टील कंटिन्यू कन्झम्शन म्हणजे जर कन्झम्शन तुम्ही चालूच ठेवत असताल, 5वा आंबा खाल्ल्यावर तुम्ही थांबायला पाहिजे होता ना, पण तुम्ही नाही थांबला. तुम्ही जर 6वा आंबा पण खाल्ला तर काय होईल, ही विल गेट डिसयुटिलिटी. तर तुम्हाला काय मिळणार आहे 6व्या युनिटला, ही विल गेट डिसयुटिलिटी. तुम्हाला डिसयुटिलिटी मिळणार आहे. डिसयुटिलिटी म्हणजे निगेटिव्ह युटिलिटी, म्हणजे थोडक्यात काय, डिससॅटिस्फॅक्शन. म्हणजे तो 6वा आंबा खाऊन तुम्हाला काहीही उपयोग झालेला नाही. का, कारण पोट भरलं होतं तरीसुद्धा तुम्ही खाल्ला म्हणून डिसयुटिलिटी. नक्की कळलं? म्हणजे आज तुम्ही काय करताल, लक्षात आलं तुमच्या? काल तुमचं जिथपर्यंत लिहून झालेलं आहे, बरोबर ना, म्हणजे काल तुमचं इंट्रोडक्शन अँड स्टेटमेंट ऑफ द लॉ लिहून झालेलं आहे, बरोबर आहे. तर आज त्याच्याच पुढे हेडिंग टाकताल शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन, बरोबर आहे. तर मग लक्ष द्या, व्हिडिओमध्ये जो शेड्यूल दिसतो आहे तो शेड्यूल तुम्ही तुमच्या मनाने पण काढू शकता, पण तात्पुरता घरात ट्राय करू नका. एक काम करा, ॲज इट इज, जसा मी दिला आहे तसाच माझ्यासारखा शेड्यूल ड्रॉन करा आणि तो शेड्यूल काढल्यानंतर त्याच्याखाली एक्सप्लेनेशन जसं आहे तसं एक्सप्लेनेशन लिहून काढा. ओके, म्हणजे आत्ता आपण काय बघितलं, शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन. नेक्स्ट वन, आता शेड्यूलनंतर आपण काय बघणार आहोत, कर्व अँड एक्सप्लेनेशन. त्याच शेड्यूलवरनं आपल्याला काय काढायचं, कर्व मीन्स डायग्रॅम. आपल्याला त्याची डायग्रॅम, आकृती काढायची. तर आता तुम्ही नीट बघताल, तुम्ही म्हणताल सर या स्लाईडमध्ये तुम्ही मगाचाच शेड्यूल रिपीट केलेला आहे. तर साहजिक आहे, शेड्यूल हेडिंग टाकायची कर्व अँड एक्सप्लेनेशन, बट काढताना डायरेक्ट कर्व काढायचं. मग तुम्ही म्हणताल सर तुम्ही काय ह्याच्यात शेड्यूल काढलेलं आहे, कारण तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मला शेड्यूलवरनंच कर्व काढायचं आहे ना, त्यामुळं मी तिथं शेड्यूल काढलेला आहे. नीट लक्ष द्या. आता तो सगळ्यात महत्त्वाचं, कर्व कसा काढायचा. ज्याला शेड्यूल काढायला जमतो ह्याचा अर्थ त्या मुलाला कर्व काढायला अवघड नाही आहे, कारण कर्व हा शेड्यूलवरनंच ड्रॉन करायचा असतो. कसा काढायचा नीट लक्ष द्या. मी काय करतो, पहिल्यांदा 2 ॲक्सेस ड्रॉन करतो. एक्स ॲक्सेस, वाय ॲक्सेस आणि इथं 0, माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे. इथं ऑन एक्स ॲक्सेसवर आपण काय करू, ऑन एक्स ॲक्सिस, एक मिनटं, एक्स ॲक्सिसवर आपण युनिट ऑफ मँगोज, ते जे काय आंबे आहेत ना, 6 आंबे, युनिट ऑफ कमोडिटी, ते आपण इकडे घेऊ. ऑन एक्स ॲक्सिस 1 2 3 4 5 6, त्याला खाली नावसुद्धा देतो मी इथं, युनिट ऑफ मँगोज. ओके, आणि एम यू जी काय दिसते वर तुम्हाला 20 15, बरोबर ना, हे ते आपण इकडं ऑन वाय ॲक्सिस 5 10 15 20, काय केलं मी, 5चं टेबल, 5चा टेबल लिहून काढला तिथं, बरोबर. हे काय आहे, तर हे मार्जिनल युटिलिटी, इथं नाव देऊ MU. सगळ्यात महत्त्व, तुम्ही म्हणताल सर -5 पण आहे, -5 तर निगेटिव्ह आहे, खाली घ्यायला लागेल. मी एक काम करतो, मी इथं खाली -5 घेतो. ओके, नीट बघा. कर्व काढताना मी काय केलं आहे, शेड्यूलवरनंच कर्व काढलं, त्यामुळे मी जे युनिट ऑफ मँगोज होते ते इथं खाली एक्स ॲक्सिसवर घेतलेत 1 2 3 4 5 6, आणि जे मार्जिनल युटिलिटी होते 20 15 10 5 0 ते इकडं ऑन वाय ॲक्सिसवर घेतलेत. तर आता कर्व कसा काढायचा, नीट लक्ष द्या. नीट लक्ष द्या. आपली ऑनलाईन बॅच आहे, त्यामुळं आता ब्लॅकबोर्ड असतं तर साहजिक आहे व्यवस्थित कळलं असतं, पण आता हे मोबाईलवर एक्सप्लेन करायला थोडंसं अवघड आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. ओके, पॉईंट्स प्लॉटिंग करायचे, नीट बघा. फर्स्ट युनिट, जेव्हा तुम्ही पहिला आंबा खाल्ला
मार्जिनल युटिलिटी किती होती 20, 120 हा का 120 झालं पहिला पॉईंट. आता सगळ्यात महत्त्वाचं हा जो तुम्हाला कळण्यासाठी मी 120 प्लॉटिंग करून दाखवलं आहे बरोबर ना, म्हणजे इकडनं 1 आणि इकडनं 20 ओके. त्यानंतर सेकंड जेव्हा तुम्ही दुसरा आंबा खाल्ला मार्जिनल युटिलिटी 15 215 त्यानंतर 310 बरोबर. देन 4th युनिट ऑफ मँगो जेव्हा तुम्ही चौथा आंबा खाल्ला युटिलिटी 4 5. त्यानंतर जेव्हा तुम्ही 5वा आंबा खाल्ला युटिलिटी बिकम 0. 5th आणि 0 इथंच येईल ऑन एक्स ॲक्सिस. आणि लास्ट पॉईंट 6 - 5 6 तर इथं आहे बट -5 खाली आहे म्हणजे हा पॉईंट खाली येईल बरोबर. 6 - 5 काय केलं आपण बाय यूजिंग शेड्यूलचा वापर करून आपण काय केलं प्लॉटिंग द पॉईंट्स सगळे पॉईंट्स प्लॉटिंग करून घेतले. आणि आता काय करणार जॉईनिंग देम टुगेदर वी गेट MU कर्व. सगळे पॉईंट एकत्र जॉईन केले आणि आपल्याला काय मिळाला MU कर्व मिळाला. ओके नीट लक्षात आलं. तुम्ही व्यवस्थित काढा. टोटल किती पॉईंट्स आहेत 1 नीट बघा 1 2 3 4 5 6 6 पॉईंट्स आहेत बरोबर. सगळेच्या 6 पॉईंट देऊन घे. आता नीट बघा हा जो खालचा पोर्शन आहे एक्स ॲक्सिसच्या खालचा हा जो पॉईंट आहे बरोबर आहे ना, हा मी मुद्दाम शेडेड करतो. का शेडेड करतो कारण ही डिसयुटिलिटी आहे. ही डिसयुटिलिटी झाली निगेटिव्ह आहे ना, खाली आली आहे ना ती, त्यामुळे ती डिसयुटिलिटी आहे. ओके नीट लक्षात आलं. तर मग आता तुम्ही काय करताल शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन झालं लिहून. ओके नीट ऐका. शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन लास्ट स्लाईडमध्ये मी एक्सप्लेन केलं बरोबर आहे. आता तुम्ही हेडिंग टाकताल कर्व अँड एक्सप्लेनेशन आणि तुम्ही काय करताल डायरेक्ट कर्व काढायला सुरुवात करा. हे तुम्हाला स्लाईडमध्ये एक्सप्लेन करायचं म्हणून मी इथं वर शेड्यूल काढलं आहे. ओके तर तुम्ही शेड्यूल परत रिपीट तुम्ही मगाशी काढलेलंच आहे मग आता परत शेड्यूल काढू नका. तुम्ही आता फक्त काय करताल कर्व काढताल. नीट लक्षात आला कर्व कुठे दिसतोय ना कर्व तुम्हाला. हा कर्व तुम्ही काय करताल ॲज इट इज आहे तसा तुम्ही काढून घ्या. पहिला कर्व काढून घ्या. आता त्या कर्वचं आपण काय करू एक्सप्लेनेशन करू. बघा तोच कर्व आहे. आता त्या कर्वचं मी नेक्स्ट स्लाईडमध्ये एक्सप्लेनेशन करतो. तर नीट बघा तुम्ही म्हणताल सर मगाशी तो जो काय मी कर्व काढला होता मगासच्या कर्वमध्ये पॉईंट्स असे दाखवले होते 1 20 2 15 तर ते तसा काढला तरी चालेल किंवा डायरेक्ट पॉईंट प्लॉटिंग केले 120 इथं 215 असा. मग थोडक्यात तुम्हाला त्या लाईन्स ड्रॉ न करता असा डायरेक्ट कर्व काढायचा असेल तर असा काढला तरी चालू शकतो. नॉर्मली माझं म्हणणे असाच काढा जो तुम्हाला आत्ता स्लाईडमध्ये दिसतो ना तसाच कर्व तुम्ही काढा. ओके तर हा झाला कर्व अँड एक्सप्लेनेशन. आपण आता कर्वचं काय करू कर्वचं एक्सप्लेनेशन बघू. तर नीट बघा कर्वचं एक्सप्लेनेशन काय असणार आहे. एक मिनटं चल कर्वचं एक्सप्लेनेशन. आता सगळ्यात महत्त्वाचं कर्वचं एक्सप्लेनेशन करताना एक्सप्लेनेशन पाठ करायची गरज नाहीच आहे. जो कर्व काढलेला आहे त्या कर्वमध्ये जे काय दिसते आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मगाशी शेड्यूलमध्ये बघितलं एक्सप्लेनेशन लिहिताना आपण जे दिसतंय ते पहिलं लिहून काढा ना. म्हणजे आता तुम्हाला ह्या कर्वमध्ये वर काय दिसतंय 2 ॲक्सिस आहेत एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. ओके एक्स ॲक्सिसवर काय दाखवलं आहे युनिट ऑफ मँगोज युनिट ऑफ कमोडिटी आणि वाय ॲक्सिसवर काय दाखवलं होतं आपण मार्जिनल युटिलिटी बरोबर ना. मग तेच काढा ना फर्स्ट लाईन एक्सप्लेनेशन. बघा एक्सप्लेनेशन इन द अबव कर्व एक्स ॲक्सिस रिप्रेझेंट युनिट ऑफ कमोडिटी की एक्स ॲक्सिसवर आम्ही युनिट ऑफ कमोडिटीज दाखवले व्हाईल वाय ॲक्सिस रिप्रेझेंट मार्जिनल युटिलिटी आणि वाय ॲक्सिसवर आम्ही मार्जिनल युटिलिटी दाखवली. बस कुठलंही एक्सप्लेनेशन लिहिताना लक्षात ठेवा पहिली लाईन तुमची फर्स्ट लाईन हीच असणार आहे की कुठल्या ॲक्सिसवर तुम्ही काय रिप्रेझेंट केलं आहे. ओके सेकंड लाईन आता तुम्हाला त्यामध्ये नीट बघा MU कर्व काढलेला दिसतो आहे. नीट बघा त्याची पोझिशन बघा डाऊनवर्ड मीन्स तो वरनं जो स्टार्ट झाला आहे तो खाली सरकत आला आहे त्याला डाऊनवर्ड म्हणतो आपण. आणि कुठली त्याची डायरेक्शन आहे फ्रॉम लेफ्ट
टू राईट. हा पहिला पॉईंट लेफ्टला होता ना आणि शेवटचा पॉईंट राईटला आला, म्हणजे लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडं तो खाली खाली सरकत आला आहे. मग तेच सेंटेन्स आहे. नीट बघा सेकंड लाईन काय, MU कर स्लोप्स डाऊनवर्ड, की MUचा कर स्लोप्स डाऊनवर्ड, डाऊनवर्ड मीन्स खाली खाली सरकत चालला आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडं तो खाली खाली सरकत चालला आहे. विच शोज दॅट, आणि तो खाली खाली सरकतो ह्याचा अर्थ तो काय दाखवतो आहे, तर विच शोज दॅट MU गोज ऑन डिमिनिशिंग विथ सक्सेसिव्ह कन्झम्शन ऑफ कमोडिटी. तो कर खाली खाली येतो याचा अर्थ तो काय सांगतो आहे, विच शोज दॅट MU गोज ऑन डिमिनिशिंग, की MU काय होत चालली आहे, कमी कमी होत चाललेली आहे. दिसते की आपल्याला 20, 15, 10, 5, 0, -5. MU गोज ऑन डिमिनिशिंग विथ सक्सेसिव्ह कन्झम्शन ऑफ कमोडिटी, की जसं तुम्ही सक्सेसिव्ह कन्झम्शन लागोपाठ आंबे खात आहात, तुमची MU काय होत चालली, कमी कमी होत चालली. ओके. नेक्स्ट पॅरा, सेकंड पॅराग्राफमध्ये काय दिलं आहे, वेन MU बिकम्स झिरो, की जेव्हा तुमची MU काय होती, झिरो होती. वेन MU बिकम्स झिरो, MU कर इंटरसेप्ट द एक्स ॲक्सिस. नीट बघा इथं 5th युनिटला, वेन MU बिकम्स झिरो, की जेव्हा तुमची MU काय झाली, झिरो झाली. बरोबर आहे ना, जेव्हा झिरो झाली तेव्हा काय झालं, MU कर इंटरसेप्ट द एक्स ॲक्सिस. बरोबर आहे, पहिला पॉईंट वर होता, सेकंड पॉईंट वर होता, तिसरा पॉईंट वर होता, फोर्थ पॉईंट पण वर होता, पण हा जो 5वा पॉईंट आहे, हा 5वा पॉईंट काय झाला, एक्स ॲक्सिसला चिटकला. म्हणून ते वाक्य आहे की MU कर इंटरसेप्ट द एक्स ॲक्सिस, की जेव्हा तुमची MU झिरो होती तेव्हा तुमचा कर्व काय होतो, एक्स ॲक्सिसला इंटरसेप्ट होतो. इंटरसेप्ट मीन्स छेदतो, चिकटतो. आणि त्याच्यानंतर काय झालं, फर्दर कन्झम्शन ऑफ कमोडिटी, जर तुम्ही अजून 6वा आंबा खाल्ला तर तो कर छेदून काय झाला, इंटरसेप्ट होऊन आता तर तो खाली आला आहे. दिले त्यांनी, फर्दर कन्झम्शन ऑफ कमोडिटी ब्रिंग्स डिसयुटिलिटी, की जेव्हा तुम्ही अजून आंबे खाता, सॅटिस्फॅक्शन पॉईंट मिळाल्यानंतरसुद्धा जर तुम्ही अजून आंबा खाल्ला तर तुम्हाला काय मिळणार आहे, डिसयुटिलिटी मिळणार आहे. आणि ती डिसयुटिलिटीचा अर्थ ब्रॅकेटमध्ये दिला आहे, निगेटिव्ह युटिलिटी विच इज शोन बाय शेडेड पोर्शन इन द डायग्रॅम. डिसयुटिलिटीचा अर्थ काय असतो, निगेटिव्ह युटिलिटी, आणि ती आपण कशी दाखवली, विच इज शोन बाय शेडेड पोर्शन इन द डायग्रॅम. डायग्रॅममध्ये ही वर जी डायग्रॅम आहे त्यामध्ये हा जो शेडेड पोर्शन आहे खालचा, त्या शेडेड पोर्शनमध्ये आम्ही डिसयुटिलिटी दाखवलेली आहे. बरोबर, नक्की लक्षात आलं. मग थोडक्यात आज आपण काय बघितलं, आज आपण शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन बघितलं. बरोबर आहे ना, आणि आज आपण काय बघितलं, कर्व अँड एक्सप्लेनेशन. म्हणजे थोडक्यात हा लॉ आपला 4 स्टेपपर्यंत कंप्लीट झाला. लास्ट मीन्स कालच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन अँड स्टेटमेंट बघितलं होतं. आज आपण शेड्यूल एक्सप्लेनेशन अँड कर्व एक्सप्लेनेशन बघितलं. बरोबर आहे. आता ते कसं लिहायचं जर लक्षात आलं नसेल तर नीट लक्ष द्या. हा व्हिडिओ संपल्यानंतर, अपलोड केल्यानंतर मी वाटलं तर शेड्यूल अँड एक्सप्लेनेशनचा एक स्क्रीनशॉट अँड कर्व अँड एक्सप्लेनेशनचा एक स्क्रीनशॉट शेअर करतो आहे, तर तुम्ही काय करा, ते स्क्रीनशॉटमध्ये जे दिसते ते आहे तसं उतरून काढा. ओके. बाकीचे जे 2 रिमेनिंग स्टेप्स आहेत, ॲझम्पशन एक्सेप्शन्स, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन करू. ओके, बाय.